नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळी, आज आपण महिरप रांगोळी यातलं काहीच करणार नाही, कारण आत्तापर्यंत आपण जे काही करतो ते पूर्ण सर्वच्या सर्व जबाबदाऱ्या घराच्या ज्या आहेत त्या पूर्ण सांभाळतो आणि स्वतःला झोकून देतो. आज मात्र आपण स्वतःसाठी काहीतरी करायचं या हेतूने मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आली आहे. आज करूया आपण मोबाईलचं पाऊच. आणि हे मोबाईलचं पाऊच सोपं आहे, अगदी थोड्या वेळात होणारं आहे आणि मोती पण खूप कमी लागतात, कोणीही करू शकतं. तर त्यासाठी लागणारं साहित्य हे ग्रे कलरचे मोती होते माझ्याजवळ. त्याच्यानंतर हा 8 नंबरचा धागा. हे 6 नंबरचे मोती आहेत आणि हा धागा मात्र 8 नंबरचा घेतला आहे. का ते मध्यंतरी मी व्हिडिओ करताना सांगेलच. आता हे करताना काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मोबाईलची लांबी आणि रुंदी मोजून घ्यायची, म्हणजे उंची, आणि त्यानंतर सुरुवात करायची. आता मी माझ्या मोबाईलची मोजून घेतली आहे आणि त्या पद्धतीने आता आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी काय करायचं, जे चौकोन आपण करतो त्या चौकोनांची एक चेन तयार करायची. आपल्याला करायला अतिशय सोपं आहे, म्हणजे अगदी तुम्ही लगेच करायला घ्याल. अगदी अशा पद्धतीने आपण हे करून बघूया. एक छानशी गाठ पाडून घ्यायची आणि गाठ पाडून काय करायचं, धागा थोडासा 1-2 मोती पुढे घेऊन जायचा. घेऊन काय करायचं, याच्यामध्ये प्रत्येक मोत्यावरती 3-3 मोती घालून 4-4चा एक चौकोन तयार करायचा. आता या ठिकाणी एक चौकोन तयार केला. आता ह्याच्यावरती दुसरा चौकोन करायचा. ज्या मोत्यातून धागा निघाला त्याच मोत्यातून पुन्हा घालायचा आणि अशा पद्धतीने आपण हे 11 चौकोन तयार करून घेऊ. चौकोन सगळ्यांनाच करता येतात, त्यामुळे त्याच्यात विशेष काहीच नाही आहे. तर हे 11 चौकोन मी करून घेते आणि मग पुढच्या स्टेपकडे आपण जाऊ. आता ही 11 चौकोनांची एक चेन तयार केली. आता काय करायचं, ह्या वरच्या मोत्यावरती अशी उभी लाईन करायची आणि ती करायची आपल्याला 21 चौकोनाची. हा एक झालेला आहे, हा धरून 21 करायचे. तर इथून आपल्याला आता पुन्हा वरच्या साईडनं सुरुवात करायची आहे. हा दुसरा, आणि अशा पद्धतीने 21 चौकोन करून घ्यायचे आहेत. म्हणजेच उभे 21 चौकोन आणि आडवे 11 चौकोन. तुम्ही तुमच्या मोबाईलचं मेजरमेंट बरोबर घ्या. माझा मोबाईल मी मोजून घेतला आहे आणि त्या पद्धतीनेच मी हे एवढे चौकोन करते आहे. साधारणतः जवळपास आजकाल जे मोबाईल असतात ते सगळ्या मोबाईलची लांबी रुंदी जवळपास सारखीच असते, अँड्रॉईड मोबाईलची. तर त्यासाठी हे मेजरमेंट कदाचित परफेक्ट असू शकते सगळ्यांसाठी. दुसरी गोष्ट अशी की आपण जो 8 नंबरचा धागा घेतला आहे तो धागा यासाठी घेतलेला आहे की आपण पाऊच करतो आहे मोबाईलचं, आणि तुम्ही दुसरा जर धागा घेतला तर काय होईल की तो धागा नाजूक होतो आणि मोबाईलचं वजन हे बऱ्यापैकी असतं. म्हणून क्राफ्टचे आर्टिकल करण्यासाठी तुम्ही कोणताही धागा वापरला तरी चालतो, पण याच्यासाठी थोडासा मजबूत धागाच असायला हवा. म्हणून आपण या ठिकाणी 8 नंबरचा धागा वापरला आहे. आता मी काय करते की हे जे चौकोन आहेत हे उभे असे 21 चौकोन करून घेते आणि त्याच्यानंतर 11 पुन्हा आडवे, म्हणजे हे असे 21, एक असे 11 आणि पुन्हा 21. तर हे कंप्लीट करते, मग पुढच्या स्टेपकडे आपण वळूया. हा अशा पद्धतीने मी 21x11चा एक चौकोन तयार करून घेतला आणि ही उभी जी लाईन आहे याच्यापैकी 21 पैकी 2 नंबरच्या चौकोनाच्या या मोत्यातून वरच्या डायरेक्शननी नीडल किंवा धागा घेऊन आली. बघा, हा पहिला चौकोन आणि हा दुसरा चौकोन, आणि त्याचं वरच्या डायरेक्शननी मी नीडल घेऊन आली. आता आपल्याला या ठिकाणी 5 मोती घालायचे आहेत.
5 मोती घालून काय करायचं, कुठे धागा टाकायचं ते लक्षात द्या. आणि 5-5 मोतीच आपल्याला या ठिकाणी उपयोगात आणायचे. 5 मोती घेतले, मधले 2 मोती सोडून द्यायचे, 1 आणि 2, आणि ह्या तिसऱ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. असेच 5-5 मोती घेऊन प्रत्येक ठिकाणावरून आपल्याला ही नीडल काढून घ्यायची आहे. 5 घालायचे आणि 2 मोती सोडून तिसऱ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. बघा, आता इथे हा आणि हा सोडून द्यायचा आणि ह्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जोडमणीसुद्धा आपल्याला यूजमध्ये या ठिकाणी आणता येतात. फक्त मधला मोती सोडून द्यायचा. सुरुवातीच्या 2 मोत्यामध्ये, म्हणजे आता जसा हा मी घालते आहे बघा, एक जोडमोती घातला, एक सिंगल मोती घातला, पुन्हा 2 सिंगल मोती, म्हणजे 5 मोत्यापैकी पहिले 2 किंवा शेवटचे 2 असे जोडमोती घेतले तर या ठिकाणी चालू शकतं. आता या मोत्यातून नीडल काढायची आणि अशाच पद्धतीने 5-5 करून इथपर्यंत मी घेऊन येते. हे चौकोन आपले तयार झाले. आता आपल्याला हे जे 11 चौकोन आहेत त्याच्यापैकी 3 नंबरच्या चौकोनाच्या खालच्या मोत्यातून या बाजूला नीडल घ्यायची. या बाजूला आली पाहिजे, इकडून नाही आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला एखादी गाठ पाडायची असेल तरीही पाडायची. म्हणून आता मी काय करते बघा, या ठिकाणावरून नीडल आपण इकडच्या मागच्या बाजूने घेऊन जाऊ. आता ह्या मोत्यातून इकडच्या बाजूने नीडल आणली आपण बाहेरच्या बाजूने. आता 2 मोती घालायचे आणि 2 मोती घालून या 5 पैकी मधल्या मोत्यातून, म्हणजे 3 नंबरच्या मोत्यातून नीडल घालून घ्यायची. आणि घालून पुन्हा 5-5 मोती शेवटपर्यंत घालत न्यायचे. इथे 5 मोती घातले आहेत आपण, हे 5 मोती, आणि या मधल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आपण नारळाची जाळी करतो ना, त्या पद्धतीनेच हे मोती आपल्याला घालत न्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 1 5. पुन्हा असेच 5-5 मोती मी घालून घेते इथपर्यंत. आता या ठिकाणी हे 5-5 मोती घालून झाले. आता आपल्याला 2च मोती घालायचे आहेत आणि 2 मोती घालून हा 1 सोडून द्यायचा आणि ह्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. अशी नीडल काढून घ्यायची. आता या ठिकाणी बघा, आपल्याला हे 2 मोती घातलेत आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे, पुढची स्टेप करायची. आता या ठिकाणी आपण नीडल या मोत्यातून घातली, इथे मध्ये 2 मोती सोडले आणि या ठिकाणी घातली. आता आपल्याला पुन्हा 5-5 मोती न्यायचे आहेत घालत. 1 2 3 4 आणि हे 5 मोती घालत या सेंटरच्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. आणि पुन्हा 5-5 मोती घालत इथपर्यंत आणायचं. त्याच्यानंतर पुढची स्टेप. आता हे 5 मोती घातले. आता हा मधला मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून नीडल बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची. आतल्या बाजूने नाही काढायची, अशी बाहेरच्या बाजूने काढायची. आता या ठिकाणी या मधल्या मोत्यातून नीडल काढायची आहे आणि पुन्हा 5-5 मोती करत इथपर्यंत घेऊन जायचे. तर ही पूर्ण एवढी लाईन करते आणि पुढच्या लाईन तुम्हाला दाखवते. आता इथे पुन्हा इथपर्यंत 5-5 झाले. 2 मोती घातलेत.
हा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून निडल बाहेरच्या बाजूने काढून घ्यायची अशा पद्धतीने. आणि पुन्हा 5-5 मोत्यांनी सुरुवात करायची. इथे 2 टाकले होते. आता ह्याच मोत्यातून आपण ह्या पुढच्या मोत्यातून 5 मोती टाकून ही लाईन पूर्ण करायची. आपल्याला इथे 5 मोती टाकायचे आणि 5 मोती टाकून ही लाईन इथपर्यंत पूर्ण करायची. तर या बाजूनी इथे घालायचं आपल्याला. इथे पुन्हा 2 मोती घालायचे आणि याच्यातून काढून घ्यायची. 1 आणि 2 मोती घालून या 3 नंबरच्या मोत्यातून काढून घ्यायचं आणि ही लाईन पुन्हा एकदा कंप्लीट करून घ्यायची. तर ही लाईन इथपर्यंत कंप्लीट करते मी. आता ही लाईन पुन्हा एकदा आपल्याला पूर्ण करायची. इथली 5 मोती घालून 5-5 मोती घालून आणि मग शेवटची लाईन कशी करायची ते बघूया. आता या ठिकाणी एक आपलं कुठे चुकलं हे लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं की इकडे 2 मोती उरले पाहिजेत, या बाजूचे 2 मोती. तर आता हे 5-5 मोती इथपर्यंत मी घालून घेते आणि मग शेवटची स्टेप कशी करायची ते बघूया. आता ही शेवटची स्टेप बघताना थोडंसं लक्षपूर्वक बघा. आता इथे 2 मोती राहिले आहेत, 1 आणि 2. ह्या मोत्यातून आपण निडल टाकणार आहे. आता ह्या मोत्यातून निडल टाकल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे शेवटच्या स्टेपमध्ये, इथे आपण निडल टाकली आणि ही निडल आपल्याला ह्या मोत्यातून वरच्या बाजूला घेऊन यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही निडल फिरवून घ्यायची आहे. बघा, तर इथून फिरवली, त्याच्यानंतर ह्याच्यातून घालूया आणि आपल्याला ह्या मोत्यात निडल हवी आहे, इथल्या मोत्यात वरच्या बाजूने. म्हणून आता थोडंसं आपल्याला एक गाठ पाडून घ्यावी लागेल इथेच आणि मग पुढं न्यायला लागेल. आता इथे पॉसिबल नाही आहे, तर आपण या ठिकाणी एक या बाजूनी घेऊन जाऊ एकदा आणि घेऊन तिथेच एक गाठ पाडून घ्यायची. इथे आपण एक गाठ पाडू आणि मग पुढे जाऊ. आता ह्याच मोत्यातून पुन्हा काढून घ्यायची निडल आणि ह्या मोत्यात घेऊन यायची. आता वरच्या बाजूने आपली निडल आली आहे आणि आता आपल्याला ह्या मोत्यात 2 मोती घालून 2-2 मोती घालूनच याला जॉईंट करायचे. बघा, आता या तिसऱ्या मोत्यात निडल जाईल 2 मोती घालून. आता इथे 2 सोडायचे आणि 2 मोती घालून तिसऱ्या मोत्यात पुन्हा निडल घालून घ्यायची. ते 2 सोडले आपण, हा 1 आणि हा 2 हा तिसऱ्या मोत्यात निडल जाईल. हे झालं. आता फक्त आपल्याला 2-2 मोती घालूनच याला पूर्ण चौकोन पूर्ण करायचं आहे. पुन्हा 2 मोती या तिसऱ्या मोत्यात, 1 आणि 2. पुन्हा 2 मोती सोडून द्यायचे, 1 आणि 2 तिसऱ्या मोत्यात निडल घेऊन जायची. पुन्हा 2 मोती आणि याच्यातून 1 आणि 2 सुटले पाहिजेत, फक्त तेवढं प्रिकॉशन घ्यायचं. पुन्हा 2 मोती,
अशा पद्धतीने दोन 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 मोती घालूनच आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. म्हणजे हा भाग आपला जोडला जाईल. आता पुन्हा यात 2 मोती सोडून तिसऱ्या मोत्यात नीडल घेऊन यायची. पुन्हा 2 मोती, 1 आणि 2, आणि या 3 नंबरच्या मोत्यामध्ये नीडल घेऊन जायची. आणि पुन्हा 2 मोती घालून आपल्याला आता याला बरोबर या मोत्यात, इथल्या या मोत्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 आणि 2 मोती, बरोबर 2 मोती घालायचे आहेत. आणि 2 मोती घालून या ठिकाणी ही नीडल या कॉर्नरच्या मोत्यावरती घेऊन जायची आहे. अशा पद्धतीनं हे थोडंसं असं ओढलं की ही एक जाळी तयार होते. आता आपण याला फिक्स करून घेऊ. जरी आपल्याला पुढचा भाग असाच याच्या पुढेच करायचा आहे, तरीही जेव्हा आपली डिझाईन कंप्लीट होते त्यावेळेस एक नेहमी गाठ पाडून घ्यावी, म्हणजे ती डिझाईन लूज पडत नाही. आता असाच एक भाग मी आणखी करून घेतला आहे. आता हे आपल्याला दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. आता आपण हे जोडताना काय करूया, खाली ग्रे मोती, त्याच्यानंतर सेंटरला व्हाईट मोती आणि वर ग्रे मोती, असं करून याला जोडून घेऊया. म्हणजे हा सेंटरचा व्हाईट मोती येईल मध्ये आणि आजूबाजूला 2 ग्रे मोती येतील. आता हा चौकोन हा व्हाईट मोती इकडच्या मोत्यासोबत जोडून घ्यायचा. एक ग्रे मोती, एक व्हाईट, इकडच्या बाजूचा हा चौकोन, आणि एक ग्रे मोती. म्हणजे आपण सेंटरला एक व्हाईट मोती घेऊ आणि आजूबाजूला ग्रे मोती घेऊ. अशाच पद्धतीने हे जोडत आता आपल्याला न्यायचं आहे. म्हणजे याची थोडीशी रुंदी वाढेल. आता इथे एक ग्रे घ्यायचं आहे आणि एक व्हाईट घ्यायचं आहे. आता पहिल्या ह्याच्यात आपल्याला 3 मोती लागले, आता आपल्याला 2-2 मोतीच या ठिकाणी लागणार आहेत. पुन्हा या मोत्यातून नीडल काढायची आणि ह्या इथल्या मोत्यात एक नीडल घेऊन जायची. परत या मोत्यात इथे नीडल येईल आणि 2 एक ग्रे मोती. आणि अशा पद्धतीने हे 2-2 चौकोन टाकत आपल्याला हे जोडत न्यायचं आहे. आता तुम्हाला एकाच वेळेस जोडायचं नसेल तर काय करायचं, ही लाईन पूर्ण टाकून घ्यायची आणि नंतर इकडची लाईन जोडून घ्यायची. असंही करता येतं किंवा ॲट ए टाईम दोन्ही चौकोनसुद्धा करता येतात. बस अशा पद्धतीने. आणि ह्याची जवळपास एवढी जाडी येईल ज्याच्यात कोणताही मोबाईल बसतो. बघा
एवढी जाडी येईल आणि मोबाईल मग कुठलाही याच्यामध्ये आपल्याला घालता येतं, म्हणजे ॲडजस्टेबल होईल ते. आणि राहिला लांबीचा प्रश्न, तर लांबी जवळपास सर्व मोबाईलची आजकाल सारखीच असते, त्याच्यामुळे कोणताही मोबाईल याच्यामध्ये येऊ शकेल. तर एक मोती टाकून घ्यायचा आणि हे गोल फिरवून घ्यायचं, खालून घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने हे मी पूर्ण जोडून घेते. आता समजलं असेल, एक चौकोन इकडून आहे आणि एक चौकोन इकडून आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण भाग, गोल भाग इथपर्यंत जोडून घ्यायचा आहे आणि मग एक भाग याचा ओपन ठेवायचा आहे. तर इथपर्यंत करत आहे आणि मग तुम्हाला कॉर्नर कसं जोडायचं ते दाखवते. आता इथपर्यंत आपलं जोडून झालं आहे. आता आपण ही खालची बाजू जोडून घेऊ. खालची बाजूसुद्धा तशीच जोडायची आहे. या बाजूच्या 2 ग्रे मोत्यातून आणल्या आहे. आता इथे एक ग्रे आणि एक व्हाईट असे 2 मोती घालून घ्यायचे आणि अगदी ह्या बाजूला जोडलं तसंच 2 चौकोन करून याला जोडून घ्यायचं. बघा, हा एक चौकोन केला आपण आणि आता दुसरा चौकोन करायला बरोबर याच्यातून गेलं, त्याच्यानंतर ह्या 3 मोत्यावरती एक चौकोन करायचा. इथे एक पांढरा घातला आपण आणि या कॉर्नरच्या 2 मोत्यातून नेडल नेऊन एक ग्रे कलरचा मोती घातला की हाही चौकोन एक आपला तयार झाला. एक ग्रे कलरचा मोती घालायचा आणि त्याच्यानंतर या व्हाईट मोत्यातून घालून निडल अशी फिरवून घ्यायची की आपला हा कॉर्नर तयार झाला. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला पुढे करत न्यायचं आहे. 2-2 चौकोन इथे 2 चौकोन जोडलेत आपण. आता या ग्रे कलरच्या मोत्यामध्ये निडल येईल आणि ह्याच पद्धतीने आपल्याला हे आता जोडत न्यायचं आहे. एक व्हाईट आणि एक ग्रे. आता याच्यामध्ये पहा, मोबाईलला कवर नसेल आपल्या आणि जसा ओरिजिनल मोबाईल मिळतो मार्केटमध्ये तसाच मोबाईल असेल तर सिंगल चौकोनातसुद्धा आपल्याला हे होऊन जातं. पण ज्याला कवर आहे मग ती कवरची जाडी वाढते. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यात जात नाही मोबाईल असं नाही, पण होईल असं की तो मोबाईलची स्क्रीन ह्या मोत्यांना घासू शकते आणि म्हणून थोडंसं लूज करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की आता हे पूर्ण पाऊच तयार झालं मोबाईलचं, त्याच्यासाठी सेम साईजचं एक कापडाचं, एक तर रेयॉन कापड किंवा सिल्कचं कापड, शक्यतोवर सिल्कचं कापड घेतलं आणि त्याचा एक बटवासारखं किंवा पिशवी तयार करून घ्यायची आणि ती आतमध्ये फक्त इन्सर्ट करायची त्या मोबाईलच्या पाऊचमध्ये आणि वरच्या बाजूला त्याला स्टिचेस घेऊन घ्यायचे. अशा पद्धतीने जर केलं तरी चालून जातं. म्हणजे मग मोबाईल डायरेक्ट मोबाईलच्या हे मोती मोबाईलच्या स्क्रीनच्या टचमध्ये येणार नाहीत. असं सुद्धा करता येतं किंवा लूज केलं तर मग डायरेक्टलीसुद्धा आपल्याला मोबाईल त्याच्यामध्ये घालता येतो. तर हे अशाच पद्धतीनं आता हे जे आडवं केलं आपण त्याच पद्धतीनं आता हे सुद्धा आपल्याला पूर्ण करत न्यायचं आहे. आता हे पूर्ण करते मी आणि त्याच्यानंतर आपण वरची बाजू कशी करायची ते बघूया. आता हे पाऊच आपलं तयार झालं. आता आपल्याला याला बेल्ट करायचं आहे. आता हा बेल्ट करताना 3 पद्धतीने करता येते. एक तर एकेरी मोती घालून, म्हणजे माळ जशी आपण ओवतो बस तसंच. दुसरी पद्धत म्हणजे हे जसे 2-2 चौकोन केले आपण आणि सेंटरला व्हाईट मोती घेतला तसा. आणि तिसरी पद्धत म्हणजे आपले चौकोन.
आता हे चौकोन करण्यासाठी हा मधला मोती आपला व्हाईट जो आहे हा उभा आलेला आहे आणि आपल्याला चौकोन करण्यासाठी आडवा मोती पाहिजे, म्हणून मी ह्या 2 मोत्यांमध्ये एक आडवा मोती ओवून घेतला, कारण मी चौकोन करणार आहे. आणि चौकोन करण्यासाठी मला 3 मोती घालायचे आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की एक पूर्ण बंच याला ग्रे कलरचा लागतो. आता आपल्याला याला एक समोरून हुक करता येते, पण आता याच्यातले एका बंचमधले जर मोती उरलेत बेल्ट तयार केल्यानंतर, तर मी ह्या पाऊचला अशी जी फ्लिप असते बंद करण्यासाठी ती फ्लिप सांगेल. मोती संपले तर मग आपल्याला तिथे एंड करावा लागेल. दुसरी गोष्ट अशी की ह्या पाऊचमध्ये असंच्या असं सुद्धा मोबाईल ठेवता येतो, कारण हे पाऊच खूप मोठं आहे. तर प्रयत्न करूया आपण की उरले मोती तर त्या ठिकाणी वरून फ्लिप करायसाठी. तर हा बेल्ट जेवढा पाहिजे तेवढा हा बेल्ट आपण करून घेऊ. आता याला आणखी एक ऑप्शन असं आहे की रेडीमेड बेल्टसुद्धा येतात, म्हणजे ज्याला चेन म्हणतात. अशा रेडीमेड चेनसुद्धा बाजारात हल्ली मिळतात. ती चेनसुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता. त्याच्यानंतर त्याला लावायच्या बटनसुद्धा मिळतात, त्या बटनसुद्धा लावून घेऊ शकता. आणि एका बंचमध्ये फक्त एक बंच त्याच्यामध्ये तयार होते. त्यानंतर जी सेंटरची आपली डिझाईन आहे ही मधली, या डिझाईनमध्ये आपण जोड मोतीसुद्धा वापरू शकतो. तर असा याचा मल्टीपर्पज उपयोग आहे. प्लस मोती फार कमी लागतात, म्हणजे एक बंच, व्हाईट मोती मोजलेले नाहीत. तर ह्या बंचमधले मोती उरले तर मी तुम्हाला याची फ्लिप करून दाखवते. आणि हा बेल्ट ह्या पद्धतीने अशी चेन करून तयार करून घेते. एक व्हाईट मोती मुद्दाम घेतला आहे, कारण त्याच्यामध्ये ग्रे कलर आपल्याला वाचवता आलं तर वाचवू. हा बेल्ट असे चौकोन करून जेवढ्या लांबीचा पाहिजे तेवढ्या लांबीचा आपण करून घेऊ. आणि त्याच्यानंतर उर्वरित मोत्यांमध्ये फ्लिप करता येईल का ते बघूया. तर हे मी करून घेते आणि मग तुम्हाला फायनल प्रॉडक्ट दाखवायचा प्रयत्न करते. आता हे आपलं पाऊच तयार झालं आहे आणि याला मी 4 फुटाचा बेल्ट तयार केलेला आहे. 4 फूट म्हणजे तो कमरेच्या खाली रेडीमेड पाऊचला जेवढा असतो ना तेवढा केला आहे. त्यापेक्षा जर कमी केला तर तो कमरेच्या वर येईल, जो चांगला दिसणार नाही. आणि म्हणून त्याला किमान 4 फूट पाहिजे. 6-1 इंच आपण कमी करू शकतो, 2-4 इंच कमी करता येईल. पण त्यापेक्षा कमी जर केला तर तो फार वाईट दिसेल. दुसरी गोष्ट अशी की आता हा जो पाऊच आहे, हा पाऊच असंच चांगला दिसतो आणि याच्यामध्ये कुठल्याही साईजचा मोबाईल जातो. हा मोबाईल मी घालून दाखवते, हा दुसरा मोबाईल आहे. माझा मोबाईल तंतोतंत वरपर्यंत बसतो, म्हणजे बघा. आणि इव्हन तुमच्या मोबाईलला कव्हर असेल तरीही तो मोबाईल व्यवस्थित फिट याच्यामध्ये बसतो. आणि माझा मोबाईल थोडा किंचित मोठा आहे, म्हणजे मॅक्झिमम साईजचा आहे, म्हणून ही साईज त्याच्यासाठी परफेक्ट आहे. तर आता आपण पाऊच असंच वापरायला हरकत नाही. हे पूर्ण पाऊच एका बंचमध्ये पूर्ण झालेलं आहे, व्हाईट मोती सोडून. याला आपण बेल्टसाठी व्हाईट मोती वापरलेले आहेत, या बाजूला व्हाईट मोती वापरलेले आहेत, त्याच्यामुळे ते थोडं डिझायनर दिसतं. तर व्हाईट मोती सोडून ग्रे कलरचे पूर्ण एक बंच आपण याला लावलेला आहे. आणि जर याची फ्लॅप तयार करायची असेल, याच्यावरती झाकण तयार करायचं असेल, तर त्या झाकणाला मात्र आपल्याला 1-2 माळी लागतील. तर आता ते झाकण कसं तयार करायचं, फ्लॅप कशी तयार करायची ते आपण बघूया. तर त्याच्यासाठी मी काय करते, हे जे आपले 11 मोती आहेत बघा, इथून मोजूया आपण. या मोत्यापासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. हे जे जोडलेले मोती आहेत हे सोडून द्यायचे. आणि ह्या 11व्या मोत्यापासून, बरोबर, ह्या 11व्या मोत्यापासून आपण याला इथून सुरुवात करायची. आता आपल्याला याच्यावरती चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. तर या बाजूने मी सुरुवात करते. 6 आणि 5 11.
आता याला आपण एक एक चौकोन तयार करून घ्यायचे आहेत याच्यावरती आणि एक लाईन पूर्ण तयार करून घ्यायची आहे. बेल्ट मी यासाठी करून घेतला की मला मोत्याचा अंदाज आला पाहिजे, त्यासाठी मी हा बेल्ट पुन्हा एक कंप्लीट बेल्ट तयार करून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती चौकोनांची एक लाईन तयार करून घेऊ आपण या मोत्यांवरती. आता याच्यामध्ये मी ह्या चौकोनांच्या 2 लाईन करून घेतल्या बघा, ही पहिली आणि ही दुसरी. त्या दोन्ही लाईन सारख्याच 11-11 चौकोनांच्या आहेत. आता आपण एक एक चौकोन सोडून द्यायचा आहे आणि मधल्या 9 मोत्यांवरती चौकोन करून घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये या मोत्यावर न आणता, ह्या कॉर्नरच्या मोत्यावर न आणता त्याच्या नंतरच्या मोत्यावरती आपण सुई घेऊन आलो आहे. आणि आता ह्या उरलेल्या सगळ्या मोत्यांवरती 9 मोत्यांवरती फक्त, म्हणजे दोन्ही बाजूला एक एक मोती सोडून द्यायचा आणि अशा पद्धतीने पुन्हा एक लाईन करून घ्यायची. हा एक चौकोन झाला आणि पहिल्यांदा 3 घालून आणि नंतर 2-2 घालून ही लाईन या मोत्यापर्यंत, इकडच्या हा मोती सोडून द्यायचा, या मोत्यापर्यंत ही लाईन पूर्ण करून घ्यायची. तर मी ती लाईन पुन्हा एकदा करून घेते. आता ही 9 चौकोनांची लाईन कंप्लीट झाली. आता पुढची लाईन 7ची करायची आहे, त्याच्यानंतर 5ची आणि त्याच्यानंतर 3ची. अशा 3 लाईन मी करून घेते. म्हणजे 7ची करताना शेवटची 2 सोडून द्यायचे, पुन्हा 5ची करताना पुन्हा 2 सोडून द्यायचे आणि 3ची करताना पुन्हा असे 2 सोडून द्यायचे. तर इथपर्यंत मी 5 येईपर्यंत करून घेते आणि मग पुढचं कसं करायचं ते दाखवते. आता हे 3 मोत्यांपर्यंत म्हणजे 3 चौकोनांपर्यंत आपण करून घेतलं आहे. आता आपण हा इथला जो सेंटरचा मोती आहे, हा मोती याच्यावरती आपण लॉक बसवणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ही लांबी इथपर्यंत करून घ्यावी लागेल. म्हणजे जवळपास कदाचित 2 लाईन येतील. तर ते आपण चेक करूया. आता 3-3च्याच 2 लाईन करायचे आहेत आपल्याला. ही 3ची एक झाली, पुन्हा 1 आणि 2. त्याच्यानंतर तिसरी लाईन करावी लागते का ते बघूया आणि मग नंतर लॉक कसं करायचं ते बघूया. तर या ठिकाणी मी 3-3च्या 2 पुन्हा 2 लाईन करून घेते आणि मग पुढे बघूया. तर अशा ह्या 3च्या आपल्या 4 लाईन झाल्यात. 1, 2, 3 आणि 4. आता आपलं हे जवळपास नियर अबाउट लेंथला आलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, तुम्ही याला लॉक करायचं आहे तर याचे रेडीमेड लॉकसुद्धा येतात, ते तुम्ही अटॅच करू शकता. पण मी रेडीमेड करणार नाही आहे, मी टोटली बीड्समध्ये करायचं ठरवलं आहे. आणि म्हणून मी थोडेसे 4 mm मोती या ठिकाणी वापरणार आहे. तर हे 4 mm मोती, हा एक 12 mm मोती असावा. तर तो मोती आपल्याला इथे या ठिकाणी लॉक करून घ्यायचं. हे मेजरमेंट घ्यायचं आणि या ठिकाणी त्याला शिवून घ्यायचं आणि नंतर हे त्याच्यामध्ये जाईल या पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं. तर पहिल्यांदा आपण हा मोती बघूया इथे किती ॲडजस्ट होते तो, आणि नंतर मग हे लॉक करून घेऊया. तर ही वायर अशीच ठेवू आपण. पहिल्यांदा तो मोती या ठिकाणी शिवून घेऊ आणि नंतर मग पुढचा भाग करूया. या बघा, या मोत्यावरती आपल्याला तो शिवून घ्यायचा आहे. हा इथला मोती बरोबर सेंटरचा मोती घ्यायचा. आता तुम्ही खाली घेऊ शकता, वर घेऊ शकता, कोणत्याही बाजूला घेऊ शकता. तर मी त्याच मोत्यावरती घेणार आहे कारण मी लांबी तेवढीच घेतली आहे. आणि याला व्यवस्थित लॉक करायचं. आता हा मोती व्यवस्थित या ठिकाणी शिवून घ्यायचा आणि 2-3दा धागे त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचे. अशा पद्धतीने हा शिवून घ्यायचा व्यवस्थित. तर हा मोती आपण शिवून घेऊ पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आता याला लॉक कसं करायचं ते बघूया. आता
आता इथे काय करायचं, ही वायर आपण सोडून दिली होती ना, याच्यामध्ये मी 4 MMचे 11 मोती ओवून घेतलेले आहेत. बघा 4 MMचे आहे ते. तुम्ही हे मोतीसुद्धा वापरू शकता. 6 MMच्या मोत्याचं केलं म्हणजे एक कडी म्हणा त्याला, की अडकवायला रिंग म्हणा, तर ते 6 MMच्या मोत्यामध्ये सुद्धा तुम्हाला करता येईल. 5 MMच्या मोत्यांमध्येही करता येईल किंवा दुसऱ्या कुठल्याही मोत्यांमध्ये करता येईल. तर हे 11 मोती मी ओवून घेतले आणि या मोत्यातूनच निडल पुन्हा बाहेर काढून घेऊ, म्हणजे ही एक रिंग तयार होईल. आता काय करायचं, आपल्याला एक डिझाईन म्हणून आपण थोडंसं चेंज करू आणि या ठिकाणी एक पांढऱ्या मोत्याची रिंग ह्या ग्रे कलरच्या मोत्याच्या बाहेर पांढऱ्या मोत्याची एक रिंग आपण तयार करून घेऊ. या मोत्यातून आपण काढून घेऊ आणि इथून एक रिंग आपण तयार करून घेऊ आणि ती रिंग ह्या मोत्यापेक्षा मोठी असेल. आता ती ॲज ए शो म्हणून आहे, म्हणजे त्या रिंगचा उपयोग काहीच नाही आहे. तर हे किती मोती बसतात, फक्त ती रिंग ह्या मोत्यापेक्षा मोठी असली पाहिजे. आपलं पांढऱ्या मोत्याचं कॉम्बिनेशन घेतलं म्हणून मी पांढरे मोती घेतले. तुम्ही दुसरे कोणतेही घेऊ शकता. तर 3 आणि 3 6 मोती झालेत. सात 8 किती मोती बसतात ते बघूया, कारण ती रिंग आपल्याला ह्या रिंगपेक्षा मोठी पाहिजे. चेक करते. व्हायला पाहिजे आता. तर आपण हे मोती किती घेतले, 4 आणि 4 8 आणि 4 12 12 मोती घेतलेत. तर 12 मोत्यांमध्ये ही रिंग आपली कंप्लीट होते. आता पुन्हा ह्या साईडच्या मोत्यामधून निडल घ्यायची आणि याला आपण आता लॉक करून घेऊ. लॉक करून या ठिकाणी आपण त्याला लॉक करून टाकू. तर हे लॉक करते मी आणि मग फायनल प्रॉडक्ट तुम्हाला दाखवते. बघा अशा पद्धतीने ही सुंदरशी पर्स तयार झाली. आता याला आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी लॉक करता येते. या मोत्यामध्ये लॉक करून घ्यायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बेल्ट एवढा मोठा, त्याच्यानंतर हे लॉक, तर याच्यासाठी बेल्ट रेडीमेड पर्सचे मिळतात आणि त्याच्यानंतर ह्या हुकसुद्धा मिळतात. तुम्ही त्यासुद्धा या ठिकाणी फिक्स करू शकता. रेडीमेड वापरल्या तरी चालतं, पण मला टोटली याच्यामध्येच करायचं होतं मोत्यांमध्ये, म्हणून मी केलेलं नाही. आता याच्यामध्ये आपण मोबाईल टाकून बघूया. असा मोबाईल पूर्ण इन्सर्ट करायचा आणि हे लॉक या ठिकाणी फिक्स करायचं. आता हे जे लॉक आहे, हे लॉक करताना काय करायचं, एखादा मोती जास्त झाला तरी चालतो, नाही तर मग काय होतं की हे पटकन जाणार नाही आणि तो प्रॉब्लेम जाऊ शकतो. तर एक मोती जास्त झाला तरी चालतो, पण तो मोती लूज झालंच चालतं, टाईट व्हायला नको. तर अशा पद्धतीने ही सुंदरशी पर्स तयार झाली, मोबाईल पर्स किंवा मोबाईल पाऊच. तुम्हाला ही माझी कलाकृती कशी वाटली ते नक्की लिहा. त्यानंतर जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.